नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देशमुख गंगाधर बालाजीराव, इतिहास विभाग, वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर. आजपासून ऑनलाईन अध्यापनाची सुरुवात करण्यात आली आहे. आजची परिस्थिती पाहता कोरोना या महामारीमुळे आपण कॉलेजमध्ये येऊ शकत नाही आणि त्याचबरोबर अध्यापन हे पूर्ण यशस्वीपणे होऊ शकत नाही, कारण कोरोनामुळे सर्व परिस्थितीमध्ये अडथळे निर्माण झाले. आज आपण ऑनलाईन सत्राला सुरुवात करत आहोत. आपल्या कॉलेजच्या वतीने अन्य विषयाच्या प्राध्यापकांनी अध्यापनास सुरुवात केली, त्याचप्रमाणे इतिहास विषयाच्या अध्यापनास आज दिनांक 1 सप्टेंबर 2020 या दिवसापासून सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम सर्व BA द्वितीय वर्षात पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आजपासून आपण इतिहास विषयाच्या अध्यापनाला सुरुवात करत आहोत. या अध्यापनासाठी मी ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करण्याचा विचार होता, पण मोबाईलच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाईलवर मी टाकलेला व्हिडिओ पाहून काही अडचणी असतील तर फोन लावून किंवा आपण निर्माण केलेल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप यावर माहिती टाकावी. सर्व विद्यार्थी या व्हिडिओचा लाभ घेतील आणि घरी बसून अध्यापन पूर्ण करतील, जे अध्ययन आहे ते पूर्ण करतील, ही इच्छा मी बाळगतो किंवा महत्त्वाकांक्षा बाळगतो. सर्वप्रथम आपण गेल्या वर्षीचा सिलेबस म्हणजे BA प्रथम वर्षात आपण काय शिकलो आणि BA द्वितीय वर्षात आपल्याला काय शिकायचं आहे हे आजच्या तासामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये आपण समजून घेऊया. आजच्या स्थितीमध्ये किंवा आजच्या अध्यापनाचा विषय आपण BA प्रथम वर्षात शिकलेला अभ्यासक्रम किंवा अध्यापन केलेला शिकलेला अभ्यासक्रम त्याची पूर्व उजळणी घेणे हे आपल्यासाठी आवश्यक आहे. तर त्यामध्ये आपण BA प्रथम वर्ष सेमिस्टर पहिले आणि सेमिस्टर दुसरे या दोन सेमिस्टरमध्ये जी माहिती पाहिली किंवा इतिहासाचा अध्ययन केलं, त्यामध्ये कोणकोणता सिलेबस होता आणि त्याच रिलेटिव्ह BA द्वितीय वर्षाला कोणकोणत्या अभ्यासक्रम आहे हे आजच्या आपण अभ्यासक्रमामध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम BA प्रथम वर्षात आपणास प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन पूर्वपासून 647 पर्यंत शिकवला गेला. हा पहिला पेपर होता. त्याचबरोबर तिसरा पेपर होता भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526. हा दुसरा पेपर माझे सहकारी प्राध्यापक सोनकांबळे सरांनी शिकवलेला आहे. तर मी शिकवलेला पेपर आणि त्याचा सिलेबस आपण आज समजून घेऊ. BA प्रथम वर्षाला शिकलेला सिलेबस. आता तुम्हाला काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की आम्ही तर BA द्वितीय वर्षाला आहोत आणि BA प्रथम वर्षाचा सिलेबस सर का सांगत आहेत. तर BA प्रथम वर्षाच्या सिलेबसचाच पुढील भाग म्हणजे BA द्वितीय वर्षाचा सिलेबस. त्यामध्ये पेपर पहिला प्राचीन भारताचा इतिहास,
त्याच्यामध्ये इसवी सन 647 पर्यंत, म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाला सुरुवात झाल्यापासून 647 पर्यंतचा सिलेबस दिलेला आहे किंवा आपण अध्ययन केलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडक्यात त्याची उजळणी घेऊ. तर सर्वप्रथम प्रकरण पहिले होते साधने. त्या साधनामध्ये पुराण, वस्तू संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने. पुराण संशोधन विषयक साधनामध्ये आपण विविध किल्ले असतील, राजवाडे असतील, ह्या पद्धतीची माहिती पाहणार आहोत. कोणत्यामध्ये? तर BA द्वितीय वर्षामध्ये. पण त्या अगोदर BA प्रथम वर्षाच्या सिलेबसमध्ये विविध भौतिक साधने, त्याच्यामध्ये ताम्रपट असतील, शिलालेख असेल, त्याच्यानंतर नाणी असतील, या सर्वांची माहिती पुराण वस्तू विषयक किंवा पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या विविध साधनाची माहिती दिली होती. आणि वाङ्मयीन साधनामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये सापडलेल्या लिखित पण ते वाचता आलेले नाहीत आणि काही कालखंडानंतर ते वाचता आले, त्या वाङ्मयीन साधनाचा सुद्धा आपण अभ्यास केला आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण होतं अश्मयुग आणि सिंधू संस्कृती. आणि अश्मयुग आणि सिंधू संस्कृती ही प्राचीन भारताच्या इतिहासाचा पहिला टप्पा म्हणून मानला जातो. त्यामध्ये अश्मयुगामध्ये विविध टप्पे सांगितले आहेत. या विविध टप्प्यामध्ये मानवाची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली किंवा मानव हा आपल्या वाटचालीकडे कसे सुरुवात करू लागले, अश्मयुगामध्ये त्याची परिस्थिती कशी होती, राहणीमान कसं होतं, या सर्व बाबीचा आपण अभ्यास केला. मग त्याच्यानंतर सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि त्या काळामध्ये माणसाच्या जीवनामध्ये बदल होत गेले आणि हेच बदल सिंधू संस्कृतीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शहरामध्ये ती विकसित झाली. त्यामध्ये मोहेंजोदडो असेल, कालिबंगा असेल, लोथल असेल, हडप्पा असतील, या सर्व ठिकाणी सापडलेल्या अवशेषावरून तत्कालीन स्थितीची माहिती सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय ही आपल्याला मिळालेली आहे आणि आपण ती शिकलेले आहोत. त्याच्यानंतरचा प्रकरण होतं वैदिक युग. वैदिक युगामध्ये पूर्व वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड, म्हणजे हे वेद निर्मितीचा कालखंड व त्याच्या अगोदरचा कालखंड आणि वेद निर्माण झाल्यानंतर जे 4 वेद आहेत, या वेदाची माहिती त्यामध्ये दिली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक या सर्व बाबीची माहिती सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये पूर्व वैदिक कालखंडानंतर उत्तर वैदिक कालखंडात दिली आहे. आणि शेवटचं प्रकरण काय होतं तर भारतातील जैन आणि बौद्ध धर्म. वैदिक संस्कृतीमध्ये धार्मिक अवडंबर किंवा कर्मकांड आल्यानंतर त्याला एक त्याच्या बाजूचाच त्या वैदिक संस्कृतीच्या कर्मकांड असेल किंवा अशा बाबीवर एक नवीन मार्ग म्हणून त्या काळामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्माची निर्मिती झाली. आणि या जैन आणि बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धाने जो बौद्ध धर्म स्थापन केला त्याचं तत्वज्ञान सांगितलं आहे. आणि गौतम बुद्धाच्या पूर्व आयुष्याबद्दल, त्याचबरोबर गौतम बुद्धाने बौद्ध धर्म निर्मितीनंतर तो कसा पसरण्यासाठी मदत केली किंवा ते पसरला, त्या सर्वाची माहिती दिली आहे. आणि जैन धर्मामध्ये 16 जे वर्धमान महावीर आहे यांच्याबद्दल माहिती पूर्ण आणि त्याचबरोबर 16 महाजनपदे याबाबत माहिती दिली आहे. हा झाला प्राचीन भारताचा इतिहास सेमिस्टर पहिले यामधला पहिला पेपर. त्याच्यानंतर सेमिस्टर दुसरे यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास दुसऱ्या सेमिस्टरमध्ये पुढे त्या अभ्यासक्रमामध्ये वाढ झाली आणि त्यामध्ये होतं मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य, त्याची कारकीर्द आणि पराक्रम. त्याच्यानंतर सम्राट अशोक यांनी आपल्या कार्यकाळामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय दिला, त्याचबरोबर बौद्ध धर्माचा प्रसार केला आणि त्यामुळेच बौद्ध धर्माला एक आदराचं स्थान निर्माण झालं. सम्राट अशोकाने आपल्या पूर्व आयुष्यामध्ये केलेल्या कारकिर्दीबद्दल, त्याचबरोबर सम्राट अशोकाने
युद्ध सोडून धम्मविजयाकडे वाटचाल केली, याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. त्याच्यानंतर सम्राट अशोकानंतर त्याचे उत्तराधिकारी जास्त प्रमाणात सत्ता टिकू शकली नाहीत आणि त्यानंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. हे प्रकरण पहिले जात. त्याच्यानंतर प्रकरण दुसरे, सातवाहन वंश. सातवाहन वंशामध्ये सातकर्मी प्रथम, राजा हाल, गौतमीपुत्र सातकर्मी या सर्वांची माहिती सातवाहन वंशाबद्दल किंवा घराण्याबद्दल माहिती दिली आहे. आणि प्रकरण तिसरं होतं गुप्त साम्राज्य आणि वाकाटक साम्राज्य. गुप्त साम्राज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त द्वितीय, त्याचा सुवर्णयुग, त्या काळातला सुवर्णयुग आणि गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासाची कारणे. त्याचबरोबर वाकाटक, त्यामध्ये विंध्यशक्ती आणि प्रवरसेन प्रथम. त्याच्यानंतर प्रकरण चौथं होतं वर्धन आणि चालुक्य घराणे. वर्धन घराण्यामध्ये हर्षवर्धन, त्याची कारकीर्द आणि पराक्रम याबाबत वर्णन केले आहे. त्याच्यानंतर बदामीची चालुक्य. पुलकेशी द्वितीय, कारकीर्द आणि पराक्रम या बाबीची माहिती सेमिस्टर द्वितीय मध्ये दिली आहे. आत्तापर्यंत मी सांगितलेला भाग किंवा आत्तापर्यंत सांगितलेली माहिती म्हणजे BA प्रथम वर्षात आपण शिकलेला इतिहास. तो इतिहास पहिला पेपर होतं, पेपरचं नाव होतं प्राचीन भारताचा इतिहास इसवी सन 647 पर्यंत. जो इतिहासाची सुरुवात झाली तेव्हापासून 647 पर्यंतचा सिलेबस मी आत्तापर्यंत तुम्हाला समजून सांगितलं. हा पेपर मी BA प्रथम वर्षाला प्रथम वर्षाला तुम्ही फर्स्ट इयरला असताना शिकवला. आता आपल्याला शिकायचं आहे BA द्वितीय वर्षाचा सिलेबस शिकायचा आहे. पण मी जो BA फर्स्ट इयरला पेपर फर्स्ट सेमिस्टरला पहिला पेपर आणि सेमिस्टर दुसऱ्याला दुसरा पेपर शिकवला. त्याचबरोबर माझे सहकारी प्राध्यापक सोनकांबळे सर यांनी अन्य दुसरा एक पेपर घेतला होता आणि तो पेपर म्हणजे भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526. आतापर्यंतचा भाग आपण पाहिला तो भाग म्हणजे मानवाचा इतिहास सुरुवात झाल्यापासून 647 पर्यंतचा इतिहास. त्यानंतरचा भाग म्हणजे 648 ते 1526. तुम्ही इसवी सनाकडे लक्ष द्या. तर इसवी सन जो आपला इतिहास सुरुवात झाला तेव्हापासून 647 पर्यंतचा एक पेपर होता. त्याच्यानंतर 648 ते 1526 हा भारताचा इतिहास हा अन्य दुसरा विषय सोनकांबळे सरांनी शिकवला. त्या शिकवलेल्या भागावर सुद्धा आपण थोडक्यावर नजर टाकू. आता त्यामध्ये पहा, इसवी सन 648 ते 1526 हा कालखंड निवडला आणि तो पेपर सेमिस्टर पहिल्यामध्ये शिकवत असताना त्यामध्ये सुद्धा पुराणवस्तूविषयक साधने, वाङ्मयीन साधने यांचा अंतर्भाव होता. त्यामध्ये काय होतं तर राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या सर्व घराण्याची माहिती आपण पाहिली किंवा माझे सहकारी प्राध्यापक सोनकांबळे सरांनी शिकवले. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण होतं राजपूत घराणे. त्या राजपूत घराण्यामध्ये गुर्जर, प्रतिहार, चव्हाण, सोलंकी आणि राजपूत घराण्याचा ऱ्हास कसा झाला याबद्दल माहिती दिली. त्याच्यानंतर प्रकरण चौथं होतं विजयनगर आणि बहामनी साम्राज्य. विजयनगर हे एक हिंदू साम्राज्य किंवा हिंदू सत्तेचं पहिलं केंद्रस्थान म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर बहामनी साम्राज्य. आता या विजयनगरमध्ये हरिहर पहिला आणि बुक पहिला त्याचबरोबर कृष्णदेवराय यांनी इसवी सन 1336 ते 1565 या कालखंडामध्ये तो विजयनगरच्या साम्राज्याचा कालखंड त्यामध्ये आपला पराक्रम दाखवला. त्याचबरोबर बहामनी साम्राज्याची सुद्धा माहिती आपण त्या पेपरमध्ये पाहिलं. त्यामध्ये अलाउद्दीन हसन बहामनी, मोहम्मद शाह प्रथम, वजीर मोहम्मद गवान याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे. त्यानंतर भारताचा इतिहास 648 ते 1526 हे आतापर्यंत आपण पाहिलेला भाग म्हणजे सेमिस्टर पहिला यांचा अभ्यासक्रम होता. मग 648 ते 1526 या कालखंडात
सेमिस्टर दुसरा यासाठी अभ्यासक्रम वेगळ्या पद्धतीचा होता आणि तो सुद्धा प्राध्यापक सोनकांबळे सरांनी शिकवला. त्यामध्ये प्रारंभीचे मुस्लिम शासकाचे आक्रमण आणि या पेपरचं टायटल लक्षात घ्या, दोन्ही पेपरचं 648 ते 1526. तुम्हाला या पेपरचा इसवी सन किंवा कालखंड पुन्हा सांगण्याचं कारण म्हणजे BA द्वितीय वर्षाला म्हणजे आपल्याला आता शिकणार आहोत, आज फक्त पूर्व तयारी बघत आहोत, म्हणजे फर्स्ट इयरला जो सिलेबस झाला तोच सेकंड इयरला यानंतरचा आहे. म्हणजेच 648 ते 1526 हा सिलेबस BA प्रथम वर्षात संपणार आहे किंवा संपला. तर BA द्वितीय वर्षाला 1526 ते 1707 हा या कालखंडाचा सिलेबस आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी जे सेमिस्टर दुसऱ्यामध्ये भारताचा इतिहास 648 ते 1526 या कालखंडात सिलेबसमध्ये दिलेला भाग म्हणजे अरब आक्रमणे, मुहम्मद बिन कासिमचे आक्रमण, त्याच्यानंतर तुर्क आक्रमण मोहम्मद गजनी यांनी इसवी सन 1000 ते 1026च्या दरम्यान भारतावर 17 स्वाऱ्या केल्या होत्या. त्यानंतर प्रकरण दुसरं होतं दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनतमध्ये 2 भाग केले आहेत. तर त्यामध्ये इसवी सन 1206 ते 1210 हा एक पहिला कालखंड. किंवा त्या कालखंडात गुलाम घराणं किंवा सल्तनत कालखंडाची सुरुवात झाली तेव्हापासून. आता त्यामध्ये पहा, गुलाम घराणे यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रजिया सुलताना याबद्दल माहिती पाहिली आहे. आणि दिल्ली सल्तनतच्या कालखंडामध्ये किंवा दिल्ली सल्तनतचा भाग 1 यामध्ये विविध घराणे अस्तित्वात आले. त्यामध्ये पहिलं होतं गुलाम घराणे, इसवी सन 1206 मध्ये निर्माण झाले. त्याच्यानंतर आले खिलजी घराणे, ते 1290 ते 1320च्या कालखंडात, आणि अलाउद्दीन खिलजिया हा शासक आणि त्याबद्दल माहिती आपण पाहिली. प्रकरण तिसरं होतं दिल्ली सल्तनत भाग 2. आता दिल्ली सल्तनतच्या अंतर्गत गुलाम घराणे, खिलजी घराणे, त्याच्यानंतर भाग 2 मध्ये तुगलक घराणे आणि मोहम्मद तुगलक यांनी 1230च्या कालखंडामध्ये आपली 1230च्या कालखंडात तुगलक घराण्याची 1230 ते 1414चा कालखंड म्हणून तुगलक घराण्याचा ओळखला. त्यामध्ये फक्त मोहम्मद तुगलक याबद्दलच आपण माहिती पाहिली. त्याच्यानंतर सय्यद घराणे 1414 ते 1451 हा कालखंड आहे, त्यामधला खिजर खान याबद्दल माहिती पाहिली. त्याच्यानंतर लोधी घराणे होतं, इब्राहिम लोधी, त्याचा कालखंड आहे 1451 ते 1526. आणि त्यानंतर दिल्ली सल्तनतच्या राजघराण्याचा राज झाला. हा कालखंड म्हणजेच 1526चा कालखंड हा त्यानंतर मुघल सल्तनत किंवा मुघल कालखंड सुरुवात झाला. आता त्यामध्ये सर्वप्रथम आपण आत्तापर्यंतचा जो भाग पाहिला हे BA प्रथम वर्षाचा सिलेबस आहे. आणि हा सिलेबस तुम्हाला सांगण्याचे काम मी केलं, कारण होतं की तुम्हाला आता जे काही सिलेबस किंवा आपण अभ्यास करणार आहोत तो BA द्वितीय वर्षाचा सिलेबस भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 हा कालखंड. म्हणजेच आत्तापर्यंतची जी माहिती पाहिली ती माहिती कोणती होती, तर BA प्रथम वर्षामध्ये आपण जो इतिहास शिकला त्याच्याबद्दल माहिती. तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश काय होता, तर BA प्रथम वर्षात शिकवलेला सिलेबस हा द्वितीय वर्षात शिकवलेल्या सिलेबसशी रिलेटेड आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे प्राचीन भारताचा इतिहासाची सुरुवात झाली तेव्हापासून 647 पर्यंत पहिला पेपर होता. त्याच्यानंतर दुसरा पेपर होता 648 ते 1526 पर्यंतचा कालखंड म्हणजे दुसरा पेपर, म्हणजे दुसरा कालखंड होता. आणि BA द्वितीय वर्षाला म्हणजेच आता आपण ज्या बाबीचा अभ्यास करणार आहोत तो म्हणजे
1526 ते 1707चा कालखंड. आत्तापर्यंतचा भाग मी तुम्हाला जो सांगितला तो सर्व भाग हा आपला अध्ययन करण्यात आलेला आहे आणि त्या तुम्ही अध्ययन ते पूर्ण केलं आहे. आता त्यामध्ये पहा, या सर्व बाबीचा संदर्भ किंवा या सर्व बाबीचा पुढच्या भागास एक सपोर्ट करणारा भाग म्हणजेच हा कालखंड पुढे वाढणार आहे. आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी जो सिलेबस ठेवला आहे हा सिलेबस विद्यार्थी केंद्रित ठेवला आहे. त्यामध्ये या गोष्टी तुम्हाला नमूद करण्याचा कारण म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास मानवाच्या उत्क्रांतीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे 1947 पर्यंतचा कालखंड BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे. म्हणजेच BA फर्स्ट इयरचा सिलेबस, नंतर सेकंड इयरचा सिलेबस, त्यानंतर थर्ड इयरचा सिलेबस, अशा पद्धतीने सिलेबसची रचना केली. आता त्यामध्ये आज आपण पाहणारा भाग म्हणजेच आत्तापर्यंतचा मी भाग सांगितला ते BA प्रथम वर्षाबद्दल माहिती होती आणि ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली ही फक्त माहिती स्तव आहे. पण आता मी जो भाग सांगणार आहे किंवा आज माहिती सांगणार आहे तो भाग म्हणजेच BA द्वितीय वर्षाचा सिलेबस किंवा BA द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम काय आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपवर मी BA द्वितीय वर्षाचा पूर्ण विद्यापीठाचा सिलेबस, त्याचबरोबर त्यामधला आपण शिकत असणाऱ्या भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 या सिलेबसचा स्क्रीनशॉट पाठवले आहे. त्याचबरोबर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून या सिलेबसची पूर्ण माहिती दिली आहे. आता ही माहिती तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळाली आहे. पण आता प्रत्यक्षपणे आपण अध्यापनाला सुरुवात करताना या सिलेबसचा आराखडा काय आहे, सिलेबस काय आहे हे समजून घेणे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. त्यामध्ये BA द्वितीय वर्ष या पेपरचा सिलेबस मी पूर्णपणे आता तुम्हाला तुमच्या पुढे मांडणार आहे. खऱ्या अर्थाने आज जवळपास 22 मिनिटापासून मी तुम्हाला इतिहास विषयाच्या अध्यापनास प्रारंभ केलं. पण आत्तापर्यंतचा भाग म्हणजे पूर्व उजळणी किंवा BA प्रथम वर्षामध्ये आपण काय शिकलो आणि हाच भाग याच्या पुढचा भाग BA द्वितीय वर्षात शिकणार आहोत. त्यामध्ये BA द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे यामध्ये पेपर नंबर 6 भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707 हा सिलेबस व्हॉट्सअपला आणि टेलिग्राम ग्रुपवर, आपला ग्रुप आहे VDMD हिस्ट्री BASY ग्रुप, यावर टाकलेला आहे. तरी पण मी हा सर्व सिलेबस तुम्हाला वाचून दाखवतो आणि आपल्याला काय शिकायचं आहे. आपण प्रत्यक्षपणे कॉलेजमध्ये ऐकत असताना किंवा मी शिकवत असताना काही गोष्टी तुम्हाला विचारता आल्या असत्या, पण तुम्हाला काही गोष्टी आता विचारता येत नाहीत. पण तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा प्रत्यक्षपणे फोन करून विचारू शकता. आता BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचा भाग मी एकोपाठ एक म्हणजे जो आहे तो स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते शांतपणे ऐका. BA द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे पेपर 6 भारताचा इतिहास इसवी सन 1526 ते 1707. टायटल लक्षात घ्या, 1526 ते 1707. मी आत्तापर्यंतचा भाग उजळणी केलं BA प्रथम वर्षाचं. त्यामध्ये इसवी सन 1526 हा भाग शेवटचा भाग होता BA प्रथम वर्षात. आणि सुरुवात केव्हापासून झाला आता BA द्वितीय वर्षाला 1526